सखी सावली काव्यांजली. काय ग परत आलीस? काहीतरी तारण ठेवल्यावर तुम्ही म्हणालात ना की लगेच कर्ज देईल. हो देईन की. मग माझ्याकडे आहे एक वस्तू. कुठली वस्तू आहे? माझी स्कूटर. स्कूटर कुठे आहे ती? ती बघा. ही स्कूटर हीच घाण ठेवणार तू? पण तिची अवस्था फार चांगली दिसत नाहीये ग. तुला किती पैसे हवेत म्हणालीस? 15,000. 15,000 तर नक्कीच नाही मिळणार. स्कूटर फार चांगल्या कंडिशन मध्ये दिसत नाहीये. अहो काका असं म्हणू नका हो. मी रोज वापरते ती स्कूटर. अगदी चांगल्या कंडिशन मध्ये आणि छान पळते. तुम्ही हवं तर वापरून बघा ना. ठीक आहे 15 नाही 10 पर्यंत मिळू शकतील तुला. फक्त 10च? हो पटत असेल तर बोल. काका 10 खूप कमी होता तो. 15 देत असाल तर मी थांबते. नाहीतर दुसरीकडे हिचे 15 नक्कीच मिळतील. आता हिला 15,000ची गरज आहे. ते पैसे ती काही परत करू शकणार नाही. मग स्कूटर कायमची माझी होऊन जाईल. हा फायद्यातला सौदा आहे. ए मुली थांब जरा इकडे. ठीक आहे तुला 15 देतो मी. पण पैसे वेळेत परत करा, नाही तर स्कूटर माझ्या नावावरती होईल ती. हो मी भरेन पैसे वेळेत. हॅलो. हॅलो. आईंनी तुम्हा सगळ्यांना पूजेसाठी आग्रहाने बोलवलंय. हो का? खरं तर मी घरी येऊनच पूजेचं निमंत्रण देणार होते, पण अगं कामाची इतकी घाई आहे ना की मला वेळच नाहीये. असू देत ग. तू ये हा प्लीज. आणि आईंनी ना आदल्या दिवशी इथे राहायलाच बोलवलंय तुम्हा सगळ्यांना. हो मी आणि आशू नक्की येऊ आदल्या दिवशीपासून. अगं आणि लाडूला पण आण ना तुमच्या बरोबरच. अंजलीला तिला कशाला? तिला दुकान आहे, घरची कामं आहेत. अगं एक दिवस लवकर दुकान बंद करेल ना ती. त्यात काय एवढं? मी बोलू का तिच्याशी? नाही नको. म्हणजे मी बघते आम्हाला कसं काय जमतंय ते आणि कळवते हा तुला. बरोबर. आणि हो बाबांचं काय? ए बाई बाबांचं आदल्या दिवशीचं वगैरे मी काही सांगत नाही, पण पूजेच्या दिवशी बाबा नक्की येतील. बरं ठीक आहे, पण तुम्ही तिघी मात्र नक्की या. हो हो. बरं चला आई ठेवते मी फोन. बरीच कामं आहेत हा, आपण नंतर बोलू. हो हो चल काळजी घे. थँक्यू काका, पण माझ्या स्कूटीची काळजी घ्या हो. मी जीवापेक्षाही जास्त जपते तिला. हो ठीक आहे. सॉरी, माझा नाईलाज आहे म्हणून तुला आज इथेच ठेवून जाते. तू आजपर्यंत मला किती साथ दिली आहेस मला माहिती आहे, पण आपलं नातं तुटलेलं नाहीये. थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. तुझ्यासाठी मी दिवस रात्र एक करून कष्ट करेन, आणखी मेहनत करेन, पण तुला परत घेऊन जाईन. नक्की परत घेऊन जाईन. आई बसा, मी पाणी देते. नको मला पाणी. मला माझ्या प्रश्नांची उत्तरे द्या आधी. ते पूजेच्या सामानाची लिस्ट ही तू विशूला का दिलीस? ती त्याच्या ऑफिस मधली मुलगी कोणती? श्रेष्ठा.
तिला जबाबदारी द्यायची म्हणत होता तू. आणि माझा विरोध होता त्याला. तुझ्या समोर सगळं झालं होतं. अगं ही आपल्या घरातली पूजा आहे, सगळं रीतिरिवाजानुसारच व्हायला पाहिजे. तू खरंच त्या कोण ती श्रेष्ठा, तिच्यावर ती जबाबदारी देणार आहे? मुळात बाहेरच्या माणसांना आपल्या घरची जबाबदारी द्यायचीच कशाला? ती पूजा तू करायचीस. हो आई, पण आज सगळं काम झालं असतं ना ग. सगळ्या लोकांसमोर आदर्श सून म्हणून तुझं कौतुक करत असतील. नको तिथे घोळ घातलास ग. असं कसं करू शकतेस काव्या तू? विशू आल्यावर त्याच्याशीच बोलते. ही ऑफिसची पार्टी नाहीये, घरची पूजा आहे. हे त्याला ठणकावून सांगावंच लागेल. कॉफी फॉर यू. थँक्यू. अगं पण आता तू कशाला त्रास करून घेतलास? इट्स ओके नेक्स्ट, जस्ट रिलॅक्स. बाय द वे थँक्स, मी बोलवलं आणि तू लगेच आलीस म्हणून. थँक्स काय, तू मला कधीही बोलवू शकतेस. आणि तूही या घरात कधीही येऊ शकतेस. रादर तू अधूनमधून या घरात येत जा, हे मी तुला सजेस्ट करणार होते. नो नो नो, आय एम नॉट गेटिंग इट. आय मीन कशासाठी? कम ऑन नेक्स्ट. आता तू या घरची सून होणार आहे, लवकरच तुझं लग्न होणार आहे, तर मग त्या घरातल्या लोकांबरोबर तुझं रापो वाढायला नको का? तू आणि प्रीतम एकमेकांवर किती प्रेम करता, किती आपुलकी आहे तुम्हाला एकमेकांबद्दल. तीच आपुलकी आता तुला या घरातल्यांबद्दल, या घराबद्दल वाटायला नको का? हा, मी तर म्हणते की आता लवकरात लवकर ना तुम्ही लग्नाची डेट डिसाईड करून टाका. किती दिवस असंच फिरत बसणार आहात? तुझ्या घरातल्यांना प्रीतम पसंतच आहे आणि आता तर काय, बहिणींना सुद्धा तुमच्या प्रेमाला स्वीकारलंय. देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर? आम्ही विचार करतच आहोत. आणि मी म्हटलं सुद्धा प्रीतमला की ऍटलीस्ट आपण एंगेजमेंट तरी करून टाकू. अँड व्हॉट? तो हो म्हणालाय. हे तर काहीच नाही. दादाच्या घरच्या चंडी पूजेच्या दिवशी तर तो घरात सगळ्यांना सांगणार आहे असं त्याने मला प्रॉमिस केलंय. चला, तिला इथे बोलवून घेतलं आणि मला जॅकपॉटच लागला म्हणायचा. करेक्ट आहे तुमचं. जब मिया बीवी राजी तर मग वाट कशाची बघायची आहे? हा, यू नो व्हॉट, आज ना वहिनी प्रीतमच्या मावशीला सांगत होती, निकिता आणि प्रीतमचं डेस्टिनेशन वेडिंग करूया. ओ रिअली? या, मी म्हटलं सगळ्यात आधी ही बातमी तुला देऊया. हाऊ स्वीट तू. आता अशीच सरप्राइजेस मिळत राहणार आहे तुला आमच्याकडून. यू नो व्हॉट, आय जेन्युइनली फील तू सुद्धा ना प्रीतमला एखादं सरप्राईज द्यायला हवंस. मी? अगं पण मी काय सरप्राईज देणार त्याला? आता ते तू ठरव. बघ ना निकिता, प्रीतमचं किती प्रेम आहे तुझ्यावर. आणि प्रीतमची आई, तुझी होणारी सासू, ती सुद्धा तुझ्यासाठी किती काय काय करत असते. तर तू सुद्धा असं काहीतरी कर ना ज्यानं ते दोघंही सरप्राईज होतील. नाही नको, कारण त्याच्या भावाच्या घरी चंडी पूजा आहे आणि त्यांच्या चंडी पूजेच्या दिवशी मी काहीतरी प्लॅन करणं, आंटींना नाही आवडलं तर? कम ऑन नेक्स्ट. हे बघ, प्रीतम ना वहिनीचा खूप लाडका आहे. त्याच्या आनंदाशिवाय तिला दुसरं काय हवं असणार. मी तर म्हणते त्या दिवशी जर तू त्या दोघांना सरप्राईज दिला ना तर तुझ्या होणाऱ्या सासूला तुझ्याबद्दल किती अभिमान वाटेल आणि प्रीतम सुद्धा खुश होईल. आणि प्रीतम खुश तर ऑफकोर्स वहिनी खुश. मी तर म्हणते तू त्याची सुरुवात आजपासूनच करायला हवीस. आज? हा, तुला कुकिंग येतच असेल ना? ऑफकोर्स येत असणार, इतकी हुशार आहेस तू. मग तू प्रीतमला आवडणारा एखादा पदार्थ बनव आणि त्या दोघांना सरप्राईज दे. हो आत्तू, पण आता पण काय, हे बघ, आज प्रीतम आणि वहिनी दोघंही घरात नाहीयेत, तर तू त्यांच्या आवडीची एखादी डिश बनवून दोघांना सरप्राईज दे ना. विचार काय करतेस, मी तुला मदत करते ना.
प्रीतमला गाजर हलवा प्रचंड आवडतो, तर तू त्याच्यासाठी ना गाजर हलवा बनव. मलाही आवडलं असतं तू पण आता पण काय? पण मला गाजर हलवा बनवायला नाही येत. हो का? नाही येत? डोंट वरी, आता तू आहे ना, आपण बाहेर ऑर्डर करूया गाजर हलवा. नाही 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 नाही. बाहेरून अगं त्याला काय होतंय? हे बघ, तुझा हेतू चांगला आहे, राईट? आणि तुझं किती प्रेम आहे प्रीतमवर? खूप प्रेम आहे, हो की नाही? तू प्रीतमसाठी काहीही करू शकते, है ना? अगं मग ही जर एक छोटीशी गोष्ट आहे, डोंट वरी, काही होणार नाही. आपण बाहेरनं ऑर्डर करू गाजर हलवा आणि आणि प्रीतमला सांगू की तू बनवलायस. तू पण पण ही चीटिंग आहे की नाही? एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह. प्रेमात सगळं काही माफ असतं. आणि मला एक सांग, तुझं प्रीतमवर खूप प्रेम आहे की नाही? हा, तू त्याच्यासाठी काहीही करू शकतेस, हो की नाही? अगं मग ही तर किती छोटीशी गोष्ट आहे. डोंट वरी, घरात कोणालाही काहीही करणार नाही. मी एक काम करते, मी कुकला पण बाहेर पाठवून देते. आपण दोघीच किचनमध्ये काहीतरी करतोय असं दाखवू. जस्ट थिंक अबाउट इट. ही गोल्डन संधी आहे तुला प्रीतमला आणि तुझ्या होणाऱ्या सासूला खुश करण्याची. थिंक बेबी. आजोबा हे बघा माझी लिस्ट. आधी माझी लिस्ट बघा. निमिष मी मोठी आहे, पहिले मी. असं काही नसतं, आधी मीच. मी 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 माझं. अरे अरे हो 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 भांडू नका. दाखवा मला. अरे हे काय आहे? ही कसली नाव आहेत? हा, माझ्या फ्रेंड्सची लिस्ट आहे. आपल्या घरी पूजा आहे ना, म्हणून मी या सगळ्या फ्रेंड्सला बोलवणार आहे. मी पण बोलवणार आहे. चालेल आजोबा? हो चालेल. अरे आपल्याकडे देवीची पूजा आहे, हा, आणि देवीचा आशीर्वाद सगळ्यांना मिळाला तर छानच आहे. हे बघा निमिष, प्राची, पूजा म्हटल्यानंतर तुम्हालाही थोडी थोडी कामं करावी लागतील. हा, आणि अरे नुसतंच भांडत बसलात ना सगळ्यांसमोर तर देवीचा आशीर्वादही नाही आणि प्रसादही नाही. आजोबा आम्ही नाही भांडणार. हा छान. आजोबा तुमचे फ्रेंड नाही येणार? येणार आहेत तर. पण माझे फ्रेंड जर आपल्या घरी आले तर तुम्ही त्यांना तुमच्यात खेळायला घ्याल ना? हा? ए, तुमचे बाबा आले वाटतं बघा. डॅडू आम्ही आमच्या फ्रेंडचा लिस्ट बनवलंय जे पूजेला येणार आहेत. आजोबांनाही सांगितलंय. ए थांबा, बाबा आत्ताच दमून आलेत ना बाहेरून. आपण हे सगळं त्यांना नंतर सांगू, ठीक आहे? तुम्ही जा बघू, आत खेळा. जा प्राचू. हा कुलकर्णी. हे यादी घेऊन परस्पर गेले. आता आई यांना नक्की जाब विचारणार. यांच्यात भांडण होऊ नये असं वाटतंय, पण मी काय करू आता यात? माझी कॉफी आताच घेऊन ये, मी फ्रेश होतो. थांब विशू, ती यादी कुठे आहे? तू मला न विचारता परस्पर ऑफिसला ती यादी घेऊन गेलास. ती यादी घेऊन मी, मधुरा आणि काव्या खरेदीला जाणार होतो. तू ती यादी घेऊन गेल्यामुळे आमचं दिवसाचं नियोजन कोलमडलं. अख्खा दिवस वाया गेला आमचा. आई, मी तुला आधीच सांगितलं होतं, पूजेची सगळी जबाबदारी मी श्रेष्ठाला देतोय. आणि बाहेरच्या माणसांना घरच्या कार्याची जबाबदारी द्यायची नाही असं मी पण स्पष्ट सांगितलं होतं ना. आई, त्या सगळं नीट सांभाळतील. आई, त्यांना इव्हेंट मॅनेज करायची सवय आहे. विशू, हा इव्हेंट नाहीये, हे देवाचं कार्य आहे. आणि घरच्या सुनेनच ती व्यवस्था बघायची असते.
त्या बाहेरच्या मुलीला काय कळणार आहे? आई त्या शिकतील ना यातून, त्यांना अनुभव मिळेल. आपण तिला शिकवण्याची जबाबदारी घेतलीये का? आणि तिच्या अनुभवासाठी मी माझ्या घरच्या पूजेचा विचका करून घेऊ? नाही नाही विशू, ते तुझ्या ऑफिसचं इव्हेंट काय असतं ना, ती सगळी कामं तिला दे, पण घरच्या पूजेचं मात्र काव्याच बघणार. एकदा तरी माझ्या मनासारखं होतं, कधीतरी. कधीतरी सारखं काय मी तुझं ऐकू? मला नाही जमणार. विशू, आई जाऊ दे ना, म्हणजे आपल्या घरी शुभ कार्य आहे, उगाच वाद नको प्लीज. वहिनी, तुला सांगायचंच राहिलं, आज निकिता आली होती घरी. हा कधी? मला काय बोलली नाही. काय म्हणाली? तेच जे तू तिला प्रॉमिस केलंयस. प्रॉमिस? कसलं? हेच की तुम्ही दोघं लवकरात लवकर एंगेजमेंट करणार आहात. हो. इतके दिवस मी आमच्याबद्दल आईला काही सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी निकिताला काही सांगू शकत नव्हतो. पण आता आईने सुद्धा तिला सून म्हणून ऍक्सेप्ट केलंय, म्हणून मी तिला सांगून टाकलं की उगाच उशीर कशाला. हो ना बाबा, हो ना आई? हाऊ स्वीट. करेक्ट. एक्झॅक्टली. आणि प्रीतम, तू काही वहिनीच्या शब्दाच्या बाहेर आहेस का? आणि बहिणीला सुद्धा तुझ्या आनंदाशिवाय दुसरं काय हवंय, नाही का? एक्झॅक्टली हेच मी निकितालाही बोलले. अरे गाजराचा हलवा निकिताने तुम्हा सगळ्यांसाठी. आवडतो ना तुम्हाला? पण माझ्या किचन मध्ये एक खरं निकिताने बनवलंय? क्या बात है. वाव, अमेझिंग. आई अगदी तुझ्यासारखं बनवलंय. आई एकदा खाऊन बघ, अगदी तुझ्यासारखं झालं. अच्छा हो, मग मला बघू दे ना. हो आधी मी बघतो, मग आईला दे. ओके. युअर राईट. मुलीच्या हाताला चांगली चव आहे. पण हे असं अचानक घरी येऊन तिला बनवावं का वाटलं असेल? आई इट्स ओके. अगं तिला कदाचित आपल्याला सरप्राईज द्यावं असं वाटत असेल, म्हणून तिने केलं. मला तेच नकोय. तिने तुझ्यासाठी काहीही केलेलं मला कधीच आवडणार नाही. आणि या मुलीची मजल तर माझ्या किचन पर्यंत गेली.
हवंय का? काही शोधताय का? शर्ट, क्रीम कलरचा शर्ट सापडत नाहीये. उद्या माझी महत्वाची मीटिंग आहे. कुठे ठेवलाय तू? आतच असेल. कपाटात नाहीये. मी शोधला. थांबा, मी शोधून देते. कशाला? आत्ता कुठे शोधते शर्ट? जेवणाची तयारी कर. वेळ झालीये जेवणाची, तयारी कर. हो, पण तुम्ही म्हणालात ना मीटिंगसाठी लागणार आहे. मी पटकन बघून देते. अर्जंट नाहीये. उद्या आहे मीटिंग, नंतर शोधू आपण शर्ट. आत्ता जा. ठीक आहे, मी जेवण झाल्यावर शोधून ठेवेन. चला, वेबसाईटवर चेक करून लगेच दुकानात गेलो आणि जसेच्या तसे त्याच डिझाईनचे तोडे मिळाले. माझ्यासाठी हा विषय संपला. तर घरच्यांसाठी नक्कीच संपेल. पाणी पी, पाणी पी. आई, मी ठीक आहे. कसं झालं? मस्त मस्त झालं. है ना? तुला आवडला ना? बस. आत्या, तुम्हाला आधी का नाही सांगितलं? मी जेवायच्या ऐवजी हलवाच खाल्ला असता. घे ना तू, अजून घे घे. आता बस, पोट भरलंय. आणि आईला आवडलंय हे ऐकून तर माझं अजून जास्त पोट भरलंय. एक मिनिट. वृंदा, हल्ली मी नसताना योगायोगाने इथे बरीच लोक यायला लागलीत ना. आणि योगायोगाने ती सगळी तुला बरी भेटतात ग. सांभाळा स्वतःला, नाहीतर योगायोगाने एके दिवशी तुझ्या बाबतीत असं काहीतरी घडेल की तू स्वतःला सांभाळू शकणार नाहीस. मधुरा, अगं खाताना बोलायचं नसतं. आत्ताच ठसका लागला होता ना तुला? ठसका एकदाच लागतो, पुन्हा पुन्हा नाही लागत. डॅडू, मला पूजेच्या फंक्शन साठी नवीन ड्रेस हवाय. माझ्या फ्रेंडनी तिच्या बर्थडे वर जो ड्रेस घातला होता ना, अगदी तसाच. मला पण. अगदी तसाच मिळेल असं नाही, पण आपण दोघांनाही छान कपडे घेऊ. उद्या तुमची शाळा सुटली ना की आपण जाऊ खरेदीला. ए आई, तुझा चॉईस ना एकदम बोरिंग आणि ओल्ड फॅशन आहे. तू नको यूज प्लीज. त्याऐवजी मी अशुमावला सोबत घेऊन जाईन. अगं, त्याची गरजच पडणार नाही. आमच्या ऑफिसमध्ये माझ्या एक कलिग आहेत, श्रेष्ठा आंटी. तुम्हाला जसे हवे तसे कपडे मिळतील, त्या घेऊन देतील. एकदम ब्रँडेड कपडे. ओके डॅडू. निक्स, ऑसम, खतरनाक, भारी, कडक, एक नंबर हाय क्लास हलवा केला होतास तू. सगळ्यांना खूप आवडला माहितीये. मी तर उद्या सकाळी पण खाणार आहे. निक्स, किती प्रेमाने केला होतास यार तू हलवा.
अगं काय मला माहितीच नव्हतं तू इतकी जबरदस्त कुक आहेस. आणि तू आम्ही घरी नसताना हे प्रीत ऐक ना, काय ग? ऍक्च्युली मी तुला एक गोष्ट सांगितली नाहीये, पण आत्ता ती तुला सांगायलाच हवी. सांग ना. तो जो हलवा होता ना, तो मी स्वतःच्या हाताने नव्हता केला. निक्स गंमत करतेस का? अरे प्रँक नाही करत आहे मी, खरंच मला नाही करता येत हलवा. ऍक्च्युली मी रेस्टॉरंट मधून ऑर्डर केलेला तुझ्यासाठी तो हलवा. निकिताचा घरातला वावर दिवसेंदिवस वाढतच चाललाय. त्यात पुन्हा वृंदाची तिला पूस आहे. पाणी डोक्यावरनं जायच्या आधी काहीतरी करायलाच पाहिजे. प्रीतमला न दुखावता त्या निकिताला त्याच्या आयुष्यातून बाहेर काढायलाच लागेल. पण कसं? ताईसाहेब, हे बघा, किचन मध्ये ओट्याजवळ सापडलं. म्हटलं नक्कीच काहीतरी महत्वाचं असणार. हॉटेलचं बिल? याचा अर्थ निकिताने तो हलवा स्वतः बनवला नाही तर विकत आणला. इतकं खोटं बोलली ती. व्हॉट? निक्स तू असं का केलंस आणि कशासाठी? वृंदा आतूनच मला घरी बोलवून तुमच्यासाठी काहीतरी सरप्राईज म्हणून प्लॅन करायला सांगितलं, आणि मग मी ही अशी खोटारडी मुलगी माझ्या प्रीतमची बायको होणार? दिस इज नॉट डन यार. आय मीन तू बाहेरून ऑर्डर केलं त्याबद्दल वाद नाहीये, पण तू असं खोटं वागायला नको होतंस. अरे मी नाहीच म्हणत होते त्यांना, पण त्यांनी मला इतका आग्रह केला की मला काहीच म्हणता येईना. आज इतकं खोटं बोलण्या परिस्थितीची मजल गेली. उद्या माझ्या मुलाला फसवायलाही कमी करणार नाही. अशी खोटारडी मुलगी माझ्या प्रीतमची बायको होऊ शकत नाही. तिला मी प्रीतमच्या आसपास फिरकूनही देणार नाही. अगं मी निक्स आई समोर किती कौतुक केलंय माहितीये का? आणि आईलाही आवडला हलवा. मी सगळ्यांना स्वतःहून दिला. निक्स यू नो ना, आईला खोटं बोललेलं खोटं वागलेलं अजिबात आवडत नाही. अरे हो, पण आतूनही खोटं वागायचं नसेल कदाचित. ते आपल्या भल्यासाठीच सांगत होत्या ना. सॉरी यार प्रीतम, आय एम सो सॉरी. तू प्लीज रागवू नकोस यार माझ्यावर, नाहीतर मधुरा आंटी सुद्धा माझ्याबद्दल गैरसमज करून घेतील. आय एम सो सॉरी. निक्स 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 प्लीज तू रडू नकोस यार. मी समजू शकतो. प्लीज फॉरगेट इट. पण प्लीज पुन्हा असं कधीही वागू नकोस. निक्स तुझं माझ्यावर एवढं प्रेम आहे हे माझ्यासाठी आणि आईसाठी पुरेसं आहे. त्यासाठी तुला वेगळं काही प्रूफ करायची गरज नाही आहे. आणि जर तुला एखादा पदार्थ येत नसेल तर तू आईकडनं शिकून घेशील. एवढं काय त्यात? प्लीज निक्स तू जशी आहेस तशीच मला आवडतेस का? त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाहीये. आणि हे असले शॉर्टकट्स तर अजिबात नको. निक्स तुला पटतंय ना मी काय म्हणतोय ते? हो. आता हे रडणं थांबव आणि हस बघू. दॅट्स लाईक माय गर्ल. चल ठेवतो मी. तू आता उगाच टेन्शन घेऊ नकोस. ओके. मी हँडल करतो इथली सिच्युएशन. चल गुड नाईट. गुड नाईट. हॅलो, बोला. हो, मीच काव्या प्रभू देसाई बोलतेय. अच्छा अच्छा, बर बर बर. कधी हवं होतं? 8 दिवसानंतर का? मी देऊ शकेन, पण मला विचार करून सांगायला थोडा वेळ द्या ना प्लीज. हो. कुणाचा फोन आहे का? आई अहो, बाबांच्या लाफ्टर क्लब मध्ये ते पालकर आहेत ना, त्यांच्या भाचीचा फोन होता.
त्यांच्या घरी काहीतरी फंक्शन आहे, त्यासाठी त्यांना जेवणाची ऑर्डर द्यायची होती. अगं मोठी माणसं आहेत ती, घे बिंदास ऑर्डर. आणि आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला. बाबा, एखाद्या घरगुती फंक्शनची ऑर्डर येते, एखाद्या कॉर्पोरेट कंपनीच्या कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यासारखं सांगताय तुम्ही. अरे पालकरांची भाची एका मल्टीनॅशनल मध्ये सीईओ आहे. मी पालकरांना नंबर नाही दिला, तिने स्वतःहून काव्याचा नंबर मिळवून तिला ही मोठी ऑर्डर दिली आहे. म्हणजे तिने काव्याच्या हातच्या चवीबद्दल आधीच ऐकलं असणार. अरे बडी व्यक्ती आहे ती. काव्या मेहनत घेऊन निश्चित ही ऑर्डर पूर्ण करेल. अरे त्याच्यातनंच आणखी लोकांचा संपर्क होईल, मोठ्या ऑर्डर्स मिळतील, बिझनेस असाच एकातनं एक वाढत जातो. विशू, मला हे तुला सांगायची गरज नाहीये बाबा, पण हे सगळं तू मस्त निभावून नेस. हो मग आहेच माझी सून गुणी आणि मेहनती. काव्या, तू घे ऑर्डर, आम्ही आहोत ना मदतीला. अरे मुलांनो, तुम्ही तुमच्या आईला सांगा, काव्या प्रभुदेसाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. बाबा, अरे म्हणा, काव्या प्रभुदेसाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आई, तेवढ्या मोठमोठ्या ऑर्डर्स घेतल्यास तर तुझी खूप मोठी कॅटरची कंपनी असेल आणि तू तुझी मॅनेजर. नाही काय म्हणतात ते, सीओई. अरे सीओई नाही बेटा, सीईओ. आणि तुझी आई सुद्धा आहे ना एखाद्या कंपनीच्या सीईओ पेक्षा कमी नाही आहे. एवढं सगळ्यांचं करायचं, सगळ्यांची काळजी घ्यायची, सगळ्यांना काय हवं नको ते बघायचं, आणि एवढं सगळं सांभाळून बाहेरच्या ऑर्डर्स पूर्ण करायच्या, छोटी गोष्ट नाही आहे. विशू, त्याला खूप स्किल लागतं बरं का. हो मुलांनो, चला आता गप्पा पुरे. आईला आणि मला जेवायचंय अजून. आवरा पटपट. हो आजी. हो आजी. जेवा पटापटा. आई, काय झालं, झोपली नाहीस? झोप उडेल असं काही घडलं तर झोप लागू शकते माणसाला. काय झालं? हे काय आहे प्रीतम? एकतर माझ्या परवानगीशिवाय निकिता माझ्या किचनमध्ये गेली हे मला अजिबात आवडलेलं नाही. मग तिने बाहेरून हलवा मागवला आणि स्वतः बनवला असं सांगितलं. काय हा खोटेपणा? बघितलंस का? आई, तिने हलवा बाहेरून मागवलाय मला माहिती आहे. प्रीतम, प्रीतम, तुला माहित आहे ना, मला खोटेपणा अजिबात आवडत नाही. आणि तू निकिताचा खोटेपणा खपवून घ्यायचा प्रयत्न करतोयस. आई, अगं आत्ता सांगितलं तिने मला. तिला आपल्या सगळ्यांना सरप्राईज द्यायचं होतं म्हणून तिने हे केलं. कदाचित तिची पद्धत चुकीची असेल पण हेतू वाईट नव्हता. प्लीज समजून घे तिला. तिने मला आत्ताच फोनवर सांगितलं, तिलाही खूप गिल्टी वाटत होतं. आई प्लीज माफ कर तिला. आई, माझ्याकडून जर एखादी चूक झाली तर तू मला माफ करतेस की नाही? तसंच तिलाही कर ना. तसं मी तुझा आहे तशीच ती सुद्धा तुझीच आहे. प्लीज आई, प्लीज फॉरगिव्ह हर, प्लीज. जा, झोप जा. खूप उशीर झालाय. नक्की?
गुड नाईट. तू पण झोप वेळेत. निकिता तुझ्याशीच नाही, माझ्याशीही खोटं बोलली आहे आणि मी या खोटेपणासाठी कुणालाही माफ करत नाही. अक्काईचं आवरलं असेल. झाली तुमची नाटकं सुरू. नेहमी काय ग फोनवर बोलत बोलत जेवायचं असतं. काकू, अगं मला ना अक्काई सोबत दिवसभराच्या गप्पा गोष्टी करायच्या असतात आणि मी जरी नाही केलं ना तरी ती काळजीने मला नेहमी फोन करते. तिला काळजी आहेच तुझी, पण तुझं काय? तुला थोडी जरी काळजी असती ना अक्काईची तुझ्या, तर एव्हाना कानातले आणून दिले असतेस. दिलेला शब्द बरोबर पाळला असतास. हे बघ अंजली, काहीही करून मला कानातले लवकरात लवकर हवेत. नंतर तोंड वाकडं करून हे झालं ते झालं सांगत बसायचं नाही, समजलं? हे घे ताप नुसता. लाडूचा फोन कसा आला नाही अजून? अक्काईचा फोन. काय ग लाडू, जेवायला बसले नाहीस अजून? अगं बसणारच होते आणि तुलाच फोन करणार होते. तू जेवलीस का? कुठे, मी पण वाट बघते तुझ्या फोनची. हे काय वाढून घेतलंय? तू वाढलंस की नाही? अगं हे काय, मी पण वाढून घेतलंय. चल आपण जेवता जेवता बोलूया. हो. काय मग पूजेची तयारी कशी चालू आहे? छान चालली आहे. अगं तुला माहितीये, आज पूजेची खरेदी करायला मी आणि आई बाजारात जाणार होतो, पण काय? नाही काही नाही, जाऊ दे. अगं ऐक ना, एक गोष्ट सांगायचीच राहिली तुला. पूजेनंतर ना मला जेवणाची मोठी ऑर्डर आली आहे. हो का? मग तू ऑर्डर घे ना, मी येईन तुला मदतीला. हो, आणि घरातले सगळे सुद्धा म्हणालेत की ते माझ्या पाठीशी आहेत. मग झालं तर. पण फक्त ना लाडू, तोडेच तेवढं सापडत नाहीयेत. त्याचंच टेन्शन आलंय मला. अक्काई, अगं घरातच असतील कुठेतरी आणि तू उगाच काळजी करू नको. तू इतक्या धावपळीत असतेस, दिवसभर कामच करत असतेस, म्हणून त्या गडबडीत राहिले असतील कुठेतरी. मी देवाकडे प्रार्थना करणार आहे की तुझे तोडे लवकरात लवकर सापडू दे. तू आता काळजी करू नको, शांत हो बरं. आणि हो, आधी जेवून घे. जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. काय म्हणालात? तुला कुठं काय म्हणालो? वाक्य कुठेतरी वाचलं होतं, ते फक्त आठवलं. नको त्यावेळी नको ते बरं आठवतो तुम्हाला. मग नको त्यावेळी नको ते बरोबर बोलायला सुचतंय तुला. मी काय बोलले? अरे त्या अंजलीला तू नेहमी घालून पाडून बोलत असतेस. दिवसभरात दमून आल्यानंतर ती सुखाचे 2 घास पण खाऊ देत नाहीस तू तिला. आता मी काय करू तुम्ही सांगा. काव्याच्या लग्नाचा वाढदिवस येतोय, तिने कानातलं द्यायचं कबूल केलं होतं माहिती आहे ना. अजून पैसे जमले नाहीये. अरे जमतील ग, किती मेहनत करते. आणि हे बघ, तू सारखी सारखी अंजलीच्या मागे लागू नकोस. तिच्याशिवाय दुसरं जग नाहीये का तुला? त्यापेक्षा ना तू एक काम कर, तू अश्विनीकडे लक्ष दे. ती दिवसभर जे काय करत असते ना ते बघ. हो, तेच करणार आहे मी. अश्विनीकडेच बघणार आहे. हो, कारण ते बघावंच लागेल, कारण ते महत्वाचं आहे. जाऊ द्या. काय ग? हे बघा, या सगळ्या नवीनच साड्या आहेत आई. यातलीच नेसन ना कुठली तरी मी पूजेला. तुम्ही नका काळजी करू. काळजी करू नको कशी म्हणते ग तू? घरात मुलांना नवीन कपडे घेणार आहे आणि घरातल्या सुनेला जी पूजेला बसणार आहे तिला नवीन साडी नको असं कसं ग? ते काही नाही, नवीन साडी घ्यायलाच हवी आपल्याला. आई हो, यातल्या कितीतरी साड्या अशा आहेत ज्यांची घडी सुद्धा मोडली नाहीये मी.
यातलीच नेसेन ना एखादी. असू दे, तरीही तुझ्या लग्नाचा वाढदिवस आहे, पूजा आहे, तुला काही हाऊसमौज आहे की नाही स्वतःची? आणि तसंही तू कधीही स्वतःसाठी नवीन काही मागत नाहीस, ते काही नाही. पूजेला तू एकदम छान दिसायला हवं, सगळ्यांनी तुझं कौतुक करायला पाहिजे. नवीन साडी घ्यायची म्हणजे घ्यायची. ठीक आहे आई, तुम्ही म्हणाल तसं. आता कसं? काय ग, ती साडी कुठली? ती ते जाधव काकू नाहीत का, त्यांच्याकडे लग्न होतं बघा, तेव्हा लग्नात दिली होती त्यांनी. बघू जरा, आणते. तोडे? माझे तोडे इथे कसे? आणि हा पाऊच, हा तर माझा नाहीये. बघ, सापडले ना, तरी मी म्हणत होते घरातच असतील, नीट शोध. ते पाऊच मध्ये ठेवलेत आणि विसरून गेलीस. उगाच जीवाला धाकधूक लागून राहिली होती आणि मग हरवले हरवले असा गोंधळ घातला, हो ना? मी तर तोडे असेच ड्रॉवर मध्ये ठेवले होते, मग हे पाऊच मध्ये कसे गेले? आणि हा पाऊच सुद्धा माझा नाहीये. नक्की काय चाललंय? कुठून आला असेल हा पाऊच? काय ग, लक्ष कुठं आहे तुझं? नाही नाही, काही नाही, आहे ना लक्ष. बोला तुम्ही. तोडे पूजेच्या आधी सापडले हे खूप बरं झालं. आता नीट सापडतील अशा ठिकाणी ठेव. हो. हा, आणि साडी आणल्यानंतर लगेच ब्लाऊज अंजलीला शिवायला दे. हो. आणि हा पसारा कोण आवरणार? आवरतो पटकन. मी आवरते. हॅलो, हां बोला ना. हो, तुमचे सगळे ब्लाऊज तयार आहेत, तुम्ही दुकानात येऊन घेऊन जा. काका, येते आम्ही. अगं अशीच कुठे चाललीस? हेल्मेट घेऊन जा की. स्कूटी तर विकली, आता यांना काय सांगू? काका, मी निघते. अगं पण नुसतीच कुठे चाललीस? हेल्मेट घेऊन जा की. अहो, गाडी जरा बंद पडली आहे ना, म्हणून आज चालतच जाते. बर. अगं मग ती भंगार गाडी विकून का टाकत नाहीयेस? एवढे 4 पैसे येतील आणि पेट्रोलचा खर्च वाचेल तो वेगळाच. आणि जरा चालत गेलीस दुकानात तर काही झिजणार आहेस? काय करावं लागणार आहे त्यासाठी? सकाळी लवकर उठायचं, एवढंच. उशिरा उठते ती. अगं सगळ्यांपेक्षा लवकर उठते ती आणि सगळ्यांच्या शेवटी ती झोपते. कामामध्ये तिला जरा सुद्धा उसंत नसते, तरी सुद्धा तुम्ही तिला बोला. हे काका, जाऊ द्या ना, मला उशीर होतोय, मी निघते. बघा, बघितलं कशी निघून गेली ती? अरे ती काय मजा मारायला गेली आहे काय? ती दुकानात गेली आहे काम करायला. आणि काय माहिती आहे, दुसऱ्याबद्दल चांगलं बोला. आपण जे देतो ना तेच आपल्याला परत मिळतं. चांगला विचार कर, तरच तुझ्या मुलीच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडेल. हे बघा, हे तुमचं चांगलं वाईट आहे ना, मला शिकवू नका, मला सगळं कळतं. आणि या चांगुलपणाची काय फळं मिळतायत ना, तीही माहिती आहे. देवा, अंजलीला सुखात ठेवणारा चांगला मुलगा मिळेल ना तर बरं होईल. तिची या नरकातून सुटका होईल. हो का? नरकातून सुटका? पेपर वाचा. काव्या एवढा वेळ बेडरूम मध्ये काय करते? अजून हिला तोडे सापडले नसतील. सहज दिसावेत म्हणून मुद्दाम तिच्याच कपाटात ठेवले होते. करते काय? अहो, तुम्हाला कॉफी वगैरे काही देऊ का?
हे विचारायला हाक मारलीस? हो आणू नकोय. बरं. आणि हो, एक गोष्ट सांगायचीच राहिली, माझे तोडे सापडले बर का. सापडले? सापडले? सापडणारच होते. जाणार कुठे? स्वतःच कुठेतरी ठेवले असशील आणि बघ विसरलीस. दुसरं काय? अख्खं घर डोक्यावर घेतलंस तू, आरडाओरडा करायला लागलीस. तू का असं करतेस ना, खरंच मला कळत नाही. अहो पण ते ना वेगळ्याच पाऊच मध्ये. पाऊच? आता या पाऊच मध्ये होते, त्या पाऊच मध्ये होते. नवीन विषय सुरू करू नकोस ना. तोडे सापडले ते महत्वाचं आहे ना. जाऊ दे आता, जा कामाला लाग. अरे काय झालं विशू, सकाळी सकाळी कशाला चिडतोयस? आई, तोडे सापडले. हिनीच कुठेतरी ठेवले होते आणि नंतर विसरले. म्हणूनच पूजेची जबाबदारी मी तुला देत नाही. त्या दिवशी असाच काहीतरी घोळ घालशील आणि सगळ्यांसमोर माझी फजिती होईल. तुला एक सांगून ठेवतो, पूजेच्या दिवशी माझ्या कॉर्पोरेट सेक्टरचे सगळे मित्र, सगळे कलिग्स येणार आहे. त्यांच्या समोर अशी धांदरटपणे वागून माझी लाज काढू नकोस प्लीज. माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. विशू, पूजा आली आहे तोंडावर. छोट्या छोट्या गोष्टीत कशाला चिडतोस रे एवढा? आणि हल्ली तू काव्याला सुद्धा खूप बोलायला लागलायस. अरे माणूस आहे ती, ठेवला असेल इकडे तिकडे. तिच्यातले चांगले गुण बघ ना. अरे इथल्या घरातल्यांचं सगळं व्यवस्थित करते ती, कुठेही बोलायला जागा नाही राहत. आणि घरातल्या पूजेची काळजी तू करू नकोस. तुझे ते ऑफिस मधले प्रतिष्ठित लोक येणार आहेत ना, त्यांची व्यवस्था श्रेष्ठाला दिलीस ना तू बघायला. ती आणि तू मिळून तुमच्या पाहुण्यांचं बघा. आणि घरातली पूजा सगळी व्यवस्था काव्याच बघे. आई विशू, अरे माझ्या देखरेखीखाली मी सगळं करून घेईन तिच्याकडून. ती असली ना की मला काही चिंताच नसते. आणि विशू, पूजेची उत्सव मूर्ती काव्याच असणार आहे, तेव्हा तिला नाराज नको करू. तू निश्चिंत मनाने ऑफिसला जा. काव्या, त्याचा डबा दे. हो आई. नाही, नको नको आई. म्हणजे माझी क्लायंट सोबत मीटिंग आहे, त्यांच्यासोबतच जेवणार. बर. जाऊ दे, तू त्याचं बोलणं मनावर घेऊ नको. तुझं आवरलंय ना सगळं? आवरतेच आहे. अगं जायचंय ना आपल्याला खरेदीला. आवर पटपट. मग आलेच. तुला सांगू प्रीतम, तू ना जादूगर आहेस. मला ना इतकं टेन्शन आलं होतं की मला काहीच कळत नव्हतं. पण तू ना यार असा एका क्षणात आंटींचा राग शांत करून टाकलास. किती छान समजवलंस तू त्यांना. अरे हो, पण असं काही करायच्या आधी माझ्याशी एकदा बोलत तरी जा. मग हे असे प्रॉब्लेम्स आणि कन्फ्युजन होणार नाही. नक्की, मी हे लक्षात ठेवेन, प्रॉमिस. बरं मला सांग, दादाच्या घरच्या चंडी पूजेची तयारी आणि अॅनिव्हर्सरीची तयारी कुठपर्यंत आली आहे? ऑलमोस्ट देअर. खरं तर मला खूप आवडलं असतं तिथे यायला, पण ठीक आहे. असंही तू त्या दिवशी सगळ्यांना तिथे आपल्याबद्दल सांगणारच आहेस, हो ना? काय रे प्रीतम, काय झालं? अगं, मी जे तुला कमिट केलं होतं की आपल्या एंगेजमेंट बद्दल मी अनाऊन्स करणार आहे, त्याबद्दल मी खूप विचार केला. मला असं वाटतं की घाईघाईत सगळ्यांसमोर अनाऊन्स करणं आईला बरोबर नाही वाटणार. एकतर आधीच हे हलव्याचं प्रकरण झालंय. आईला थोडं नॉर्मल व्हायला वेळ लागेल. पण प्लीज थोडे दिवस थांबूया. एकदा हे फंक्शन झालं ना की मी व्यवस्थित वेळ बघून आईशी हे बोलतो. आय एम शुअर मग आई एकदम थाटामाटात आपली एंगेजमेंट करून देईल. खरंच? खरंच. निकिता, तुला माहिती आहे ना आईचं किती प्रेम आहे माझ्यावर. ती मला कधीच नाही म्हणणार नाही. पण
प्रीतम मला ना कधी कधी खूप भीती वाटते अरे. म्हणजे मला ना खूप टेन्शन येतं की माझ्याकडून काही चूक तर होणार नाही ना, आंटी माझ्यावर नाराज तर होणार नाही ना. तुला सांगते मला ना आंटींना दुखवायचं नाहीये आणि ऍट एनी कॉस्ट मला तुला गमवायचं नाहीये. असं काहीही होणार नाहीये. आपलं सगळं छानच होणार आणि तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात दुसरं कोणी येणार नाही. आय प्रॉमिस. थँक्स प्रीतम. तू इतकं छान समजवतोस ना की माझं सगळं टेन्शन पळून गेलं. या ताई, काय दाखवू? मला ना खूप सुंदर अशा डिझाईनचे कानातले दाखवा. भाग्यवान आहात. आज सकाळीच आमच्याकडे छान डिझाईन झालेत. हे बघा, अतिशय नाजूक कलाकुसर आहे. हे दाखवा. खूपच छान डिझाईन आहे हो. ही आमची स्पेशालिटी आहे. असे डिझाईन तुम्हाला कुठेही मिळणार नाहीत. बघून घ्या. मला ना अगदी अशाच डिझाईनचे कानातले हवे होते. माझी अक्काई जेव्हा हे कानातले घालेल ना तेव्हा ते अजून छान दिसेल. अक्काई, हे कानातले ना फक्त तुझ्यासाठीच बनवलेले आहेत. अगदी तुला शोभून दिसणार आहे. हो ताई, हो ताई, कुठे हरवलात? आवडलेत ना? हो. ह्याची किंमत किती आहे? 25,000 रुपये फक्त. स्कूटर ठेवून 15,000 रुपये आलेत आणि मी साठवलेले 10,000 रुपये, असे मिळून बरोबर 25,000 रुपये होतील. पॅक करू ना? नाही, आता नको. मी उद्या येऊन घेऊन जाईन ना. आणि तसेही मी आता जास्त पैसे नाही आणलेत. पण उद्या तर आमचं दुकान बंद असेल. हो का? पण मला ते परवाच द्यायचे होते. ठीक आहे, परवा या. शटर ओपन केल्या केल्या कॉल करतो तुम्हाला. येऊन घेऊन जा मग. बरं ठीक आहे. पण ते कानातले नक्की माझ्यासाठीच ठेवा. हो, नक्की ठेवतो. एक मिनिट. मी तुम्हाला आता थोडे पैसे देऊन ठेवते. नक्की फोन करा. बरं, तुमचा नंबर सांगा. हो. परवा सकाळी सकाळी अक्काईला भेटून कधीही कानातले भेट देते ना असं झालंय मला. ये माझी सोंगटी घरात गेली. आता मीच जिंकणार आहे. हे पण मला सांगा, आपण इतक्या वेळेपासून हा गेम खेळतोय, हा? पण जिंकलं तर बक्षीस काय मिळणार हे आपण ठरवलंच नाही. त्यात काय आजोबा, आम्ही जिंकलो तर तुम्ही आम्हाला आईस्क्रीम देणार. बर. मला चॉकलेट फ्लेवर आणि मला स्ट्रॉबेरी. आणि मी जिंकलो तर मला काय मिळणार? आजोबा जिंकले तर त्यांना काय द्यायचं? मी सांग. आईनी केलेल्या त्या खोबऱ्याच्या वड्या आहेत ना, त्या मला द्यायच्या. पण हे बघा, कोणालाही हे कळू द्यायचं नाही. हरी मिळी गुपचिळी. चला खेळा पटपट. ए बघ निमिष, मी जिंकणार आहे आणि तू हरणार आहे. मी जिंकणार. मी 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 अरे 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 बाळांनो, भांडू नका रे. आई यायच्या आत आपल्याला हा गेम संपवायचा आहे आणि त्याचा बक्षीस समारंभ सुद्धा. कसला बक्षीस समारंभ? काही नाही ग, पोरं कंटाळली होती म्हणून त्यांच्याबरोबर गेम खेळतो आणि म्हटलं त्यांना जो जिंकेल त्याला मी बक्षीस देणार. आणि जर आजोबा जिंकले तर ते आईने बनवले. खोकला येईल असं काहीही खायचं नाही म्हणालो मी, हो की नाही? चला पटपट खेळा बरं. जाऊ दे. कोणाला खोकला होणार आहे? कोणाला खोबऱ्याच्या वड्या बघून तोंडाला पाणी सुटलंय? सगळं कळतंय मला. काय हो हे काय आहे? तुम्ही तर ना लहान मुलाच्या वर्तन करता. हो काव्यानी
2 दिवस पाहुणे येणार म्हणून त्यांच्यासाठी खोबऱ्याच्या वड्या केलेत. तुम्हीच फस्त करायला चाललात की काय? चालणार नाही. आई मी काय म्हणते, त्यांना हवीच असेल तर चवीसाठी फक्त एखादी वडी. हा, एक बस. हो, एकानी भागणार आहे तुमचं? काही नाही, पाहुण्यांसाठी वड्या केलेत, पाहुणेच खाणार ते. खोबऱ्याच्या वड्या खाताय. चल ग, हो आतमध्ये ये, काम आहेत बाकीची बरीच. काव्या, आले आई. बाय द वे, छान शॉपिंग झालं आज. ऑनलाईन शॉपिंगला तेवढा वेळ नव्हता, पण बरं झालं मॉलला गेले होते. येस, आणि तसंही ऑनलाईन शॉपिंग केलं असतं तर तुझ्यासोबत वेळ घालवता आला नसता. खूप दिवसांपासून माझी इच्छा होती असं फिरायला जावं, शॉपिंग करावं. काव्यासोबत शॉपिंग म्हणजे काही मजाच येत नाही, पण तू सोबत असतेस तर मी खरंच खूप खुश असतो. मूड खूप छान असतो माझा. बाय द वे, तुला सगळं आवडलंय ना? तू नुसतं माझ्या चॉईसला हो हो म्हणत होतास. अगं तुझा चॉईस बेस्ट आहे, सिरियसली. बाय द वे, मुलांना कपडे होतील ना? येस येस, आय कॅन अश्युअर यू. आईसाठी आणि काव्यासाठी किती छान साड्या मिळाल्या ना. मला काव्याची साडी खूप आवडली, बेस्ट आहे ती. अगं मग ती तू ठेव ना. हे बघ, तू तशी तुझ्यासाठी साडी घेतलेली नाहीये. तू साडीमध्ये खूप छान नाही नाही नाही, खूप 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 छान दिसशील. विषय नाही रे, म्हणजे मला साडी आवडते, पण दिवसभर साडीत राहणं आय कांट इव्हन इमॅजिन. त्या बायका दिवसभर साड्यात कशा राहू शकतात कोणास ठाऊक. बाय द वे, तू घरी गेल्या गेल्या आईला दोन्ही साड्या दाखव. त्यांच्या सुनेलाही साडी घेतलीये हे बघून त्यांना आनंद होईल. त्यांना खूप कौतुक आहे सुनेचं. बरं, ते केटरचं काय झालं? त्यांना फोन करून किती माणसं आहे त्याचं काउंट दे. अगं सांगितलं ना तुला, 100 माणसं. हे बघ, आता तू मला काहीही विचारू नकोस. सगळी जबाबदारी मी तुझ्यावर दिली आहे. तू म्हणशील ते फायनल. काव्या, विश्वजित बाहेर जेवणाची ऑर्डर देतो म्हणाले. तरी सुद्धा तू लक्ष घाल. म्हणजे त्या मुलीकडे काम दिलं असलं तरी आपल्या घरचं कार्य आहे हे, तेव्हा जबाबदारी तुझी आहे. तू लक्ष घालायला हवं, म्हणजे कोणालाही काहीही कमी पडता कामा नये. हो आई. श्रेष्ठा, मी तुला सांगितलं ना, सगळं फंक्शन ग्रँड झालं पाहिजे. पाहुण्यांचं स्वागत, त्यांचा पाहुणचार माझ्या स्टेटसला शोभेल असं. मी तुला सगळी जबाबदारी दिली आणि ती तू चांगली करशील, मला माहिती. हे बघ, आपल्या घराण्याच्या प्रतिष्ठेला सगळं साजेसं व्हायला पाहिजे. येणाऱ्या पाहुण्यांचा मान सन्मान नीटच व्हायला पाहिजे. आणि सगळे रीतिरिवाज व्यवस्थित पाळले गेले पाहिजे. येणाऱ्या पाहुण्यांची व्यवस्था नीट व्हायला पाहिजे, म्हणजे प्रत्येक जण घरातून बाहेर पडताना समाधानाने बाहेर पडला पाहिजे. ही जबाबदारी तुझी. हो, ऑफकोर्स विशू, आय टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. तुम्ही अजिबात काळजी करू नका आई, मी सगळं व्यवस्थित पार पाडेन. मला खात्री आहे ग. श्रेष्ठा, तुमच्या घरच्या फंक्शनसाठी इतकी मेहनत घेतेस तू, किती वेळ देतेस. थँक्यू सो मच. नुसतं थँक्स नकोय, मग त्या दिवशी घरातही मला मान मिळू दे म्हणजे झालं. नाहीतर तुमच्या घरची पूजा, तुमच्या लग्नाचा वाढदिवस, बायकोमध्ये रमून जाशील आणि मग कोण श्रेष्ठा असं होईल. मी असेन कुठल्या तरी कोपऱ्यात उभी आणि तुझी बायको सगळीकडे मिरवत असेल. कमॉन डिअर, माझ्यासाठी तू सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट असणार आहेस. तू लीड करणार आहेस. भले पूजेसाठी मी तिच्यासोबत असेन, पण मनाने मी तुझ्यासोबतच असणार आहे. मला एखादं गिफ्ट पण हवंय बरं का. ते गिफ्ट मी ऑलरेडी घेऊन ठेवलं. व्हॉट? सरप्राईज आहे तुझ्यासाठी. रिअली? येस. वाव. बाय द वे, तू त्या दिवशी काय घालणार आहेस? ते माझंही सरप्राईज आहे. तू बघशील आणि बघत राहशील. तू खुश होशील, मला माहितीये. काव्या, अगं अंजलीला निरोप दिलायस ना तू? तिला म्हणा उद्यापासूनच ये. हो आई, माझं बोलणं झालंय. लाडू, अश्विनी, आई तिघी सुद्धा उद्या येणार आहेत. म्हणजे अंजलीचा उपयोग होईल तुला, पण तुझी अश्विनी इकडची काडी तिकडे करणार नाही.
तुम्हाला खरं सांगू आई, लाडू एकटी जरी असली ना तरी मला खूप कामाला मदत होते. हो ना ग, पण असू दे, तरी सुद्धा सर्वांना घरी येऊ देत आदल्या दिवशी. म्हणजे कसं घर कसं भरल्यासारखं वाटतं. पाहुणे आले की खूप छान वाटतं मला. नक्की यायला सांग आधी. होय. कधी एकदा पूजेचा दिवस येतोय आणि तू दिवसभर माझ्या नजरेसमोर राहतेस असं झालंय मला. हो हो, थोडी वाट बघ, येणारच आहे घरी. चल मी तुला ड्रॉप करतो. चल. प्राचू, दिस इज फॉर यू आणि हे तुझ्यासाठी. वाव, किती छान आहे. कलर पण खूप चांगला आहे. श्रेष्ठ आंटीचा चॉईस खूप चांगला आहे. मला खूप आवडलं. आवडलं ना? मला माहित होतं तुम्हाला आवडेल. प्राची, यू नो, मला काही करावंच नाही लागलं. श्रेष्ठ आंटीचा चॉईस खरंच खूप छान आहे. श्रेष्ठ आंटीला करेक्ट कळतं कोणाला काय हवं, कसं हवं, काहीही राहिलेलं नाहीये. हो डॅडू, त्यांना थँक्स पण सांगा. हा, त्या उद्या येत आहेत ना, तूच सांग त्यांना थँक्स. त्यांना छान वाटेल. चालेल. डॅडू, हे काय आहे? साड्या. श्रेष्ठ आंटीनी तुझ्या आईसाठी आणि आजीसाठी साडी घेतली. वाव, किती छान साडी आहे. तुला खरं सांगू प्राचू, मला खरंच काहीच करावं नाही लागलं. त्यांना करेक्ट माहिती आहे कोणाला काय चांगलं दिसेल, कोणाला कसं दिसेल, काय दिसेल. खूप छान सेन्स आहे. आई, बरं झालं तू आली. तुमच्या साड्या बघून घ्या. बसा आई, ही काव्याची साडी. ही तुमची साडी आहे. ही अशी काळी साडी त्या मुलीनं काव्याला पूजेच्या वेळी नेसायला आणली आहे. अरे काय डोकं बिकं फिरलं का काय त्या मुलीचं? आई, ही अशी साडी नेसून माझी सून पूजेला बसणार आहे का? आईसाठी आणि काव्यासाठी किती छान साड्या मिळाल्या ना. मला काव्याची साडी खूप आवडली. बेस्ट आहे ती. अगं, तुझा चॉईस बेस्ट आहे. सिरियसली. अशी साडी घेतात का रे? तू तिचं कौतुक करत असतोस. अरे काय करून ठेवले तिने हे? पूजेसाठी कुठली साडी नेसावी हेही कळत नाही का तिला? हेच का तिच्या घरचे संस्कार? तिच्या घरातल्या बायका पण अशी साडी नेसून, ही अशी काळी साडी नेसून पूजेला बसतात का? काय रे विशू, तुझ्या बरोबर काम करते ना ती ऑफिस मध्ये? चार चौघात वावरते ना? मग आई, अहो चुकून झालं असेल त्यांच्याकडून, त्यांच्या लक्षात आलं नसेल. काय चुकून झालं असेल? एवढी मोठी आहे ती, एवढंही कळत नाही का तिला? आणि तू तिची बाजू घेऊ नकोस. या बाबतीत मी कुणाचंही काहीही ऐकणार नाही. तिच्याबद्दल एवढी खात्री होती ना तुला? अरे काय करून ठेवले तिने हे? नुसत्या साड्या आणल्या तर एवढा घोळ घातलाय, आणि पूजेच्या दिवशी आणखीन काय काय केलं असतं देव जाणे. पूजेला काव्या बसणार आहे ना, मग तिलाच घेऊन जायचं होतं ना साडी खरेदी करायला. मी आधीच सांगत होते, घरच्या कार्यक्रमाची जबाबदारी बाहेरच्या माणसांना द्यायला नको, नाहीतर हा घोळ झालाच